UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, तर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। सागर बंगल्यावर फडणवीस आणि शिंदेमध्ये खाते वाटपावरून पाऊण तास चर्चा। उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार, मात्र खलबत अजूनही सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं असणार, तर शिंदेंना नगरविकास महसूल खातं आणि अजित पवारांना गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोड यांच्यासह तानाजी सावंत आणि केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना सीएम फडणवीस आज स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा हा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीनं सत्ता आल्यावर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार राजा सुज्ञ असल्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव, रावसाहेब दानवेंचा आरोप। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी आता एसआयटी कडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र काम करावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची ही प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा झाली नाही, पक्षात कुठलेही मतप्रवाह नाहीत, अजितदादा आणि पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपची ऑफर, संजय राऊतांचा दावा। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत हवंय, उद्धव ठाकरेंचा सवाल। तारापूरमधील ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, केमिकल माफियांवर कारवाई न करत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा आरोप। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार, मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, तसंच मूर्तीच्या सद्यस्थितीचा अंदाज येण्यासाठी 3D स्कॅनिंग केलं जाणार। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं, सकाळी टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये झालेल्या बिघाडामुळे लोकल वाहतूक विलंबानं, अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सध्या विस्कळीत। मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी ब्लॉक असेल। बुलढाण्यामध्ये हिट अँड रनचा प्रकार, अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील 3घांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 चुलत भावांसह मित्राचाही समावेश। राज्यात गारठा कायम, मात्र किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज, तर धुळ्यात निच्चांकी 6 अंश तापमानाची नोंद। आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात आता आयसीसीची मोठी घोषणा, भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जाणार, भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना सुद्धा दुबईतच होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।